नमस्कार, आरपी किचनमध्ये आपलं स्वागत आहे. तर मी आज इथं कॉर्न टिक्की बनवणार आहे. यासाठी इथं मकाचं कणीस घेतलेलं आहे. असं मध्यभागी कट करून घ्यायचे आणि ह्याचे दाणे जे असते ते बाजूला काढून घ्यायचे. आता इथं मी सर्व मकाचे दाणे बाजूला काढून घेतलेले आहेत एका प्लेटमध्ये. आता गॅस चालू करायचा आहे, कढई ठेवायची. 1 गिलासभर पाणी टाकायचे ह्याच्यात आणि ही मकाचे दाणे जे काढलेले आहेत त्याच्यात शिजवण्यासाठी ठेवायचे. आता चवीनुसार मीठ टाकायचे. आता पाण्याला उकळी आलेली आहे. आता ह्याच्यात ही मकाचे दाणे टाकून घ्यायचे. आता छान असं उकळून घ्यायचे. 10 मिनटं शिजवून घ्यायचं याला. तोपर्यंत इकडे मी बटाटे उकडलेले वरचं साल काढून खिसून घेणार आहे. आता या सगळ्या बटाट्याचं वरचं साल काढून घ्यायचे. तिथे मी 3 बटाटे घेतलेले आहेत उकडून. आता बटाटे सोलून झालेले आहेत. आता इकडं कांदा आणि मिरची मोठी बारीक कट करून घ्यायची. आता मिरची पण बारीक कट करून घ्यायची. आता इथे एक सिमला मिरची घेतलेली आहे मी. आता इथं मकाचे दाणे पण शिजवून झालेले आहेत. आता एका प्लेटमध्ये काढून घ्यायचे आहेत. एकदम छान असं शिजलेले आहेत. आता जे सोललेले बटाटे आहेत ते खिसून घ्यायचे आहेत बारक्या खिसणीनं. आता सर्व बटाटे खिसून झालेले आहेत. त्याच्यामध्ये हे मकाचे दाणे ह्याच्यात टाकून घ्यायचे. याच्यातच कांदा, मिरची, कोथिंबीर टाकायचे. चवीनुसार मीठ टाकायचे. धने जिरे पावडर टाकायचं आहे. लाल तिखट टाकायचे. तुम्हाला आवडत असेल तर हिरवी मिरची पण टाकू शकता. आता थोडीशी कोथिंबीर बारीक कट करून टाकायची. आता हे छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. आता ह्याच्यामध्ये कॉर्नफ्लॉवर किंवा तुम्ही तांदळाचं पीठ पण टाकू शकता. आता इथे मी ह्याच्यात कॉर्नफ्लॉवर टाकणार आहे. 2-3 चमचे टाकून घ्यायचे. सुरुवातीला टाकत टाकून घ्यायचे. आता इथं टिक्कीचं सारण तयार झालेलं आहे, बघू शकता. तुम्हाला जर टाकायचं असेल थोडंसं तांदळाचं पीठ पण टाकू शकता. त्याच्यामुळे एकदम कुरकुरीत अशी टिक्की तयार होते. आता इथं 2-3 चमचे मी कॉर्नफ्लॉवर टाकलेलं आहे. हाताला तेल लावून इथं टिक्की बनवून घ्यायची आधी एका प्लेटमध्ये. या पद्धतीनं सर्व टिक्की तयार करून घ्यायच्यात. एका प्लेटमध्ये सुरुवातीला काढून ठेवायचे करून. आता इथं जास्त तेलामध्ये मी टिक्की बनवणार नाही, फक्त असं थोड्या तेलामध्ये भाजून घ्यायचे. आता इथं टिक्की तयार झालेली आहे. गॅसवर कढई ठेवायची. आता थोडं तेल टाकायचं याच्यात. बघू शकता एकदम छान अशी टिक्की तयार झालेली आहे. आता एवढ्याच तेलामध्ये टिक्की छान असं भाजून घ्यायचे. आता जेवढी टिक्की ह्याच्यामध्ये बसेल एवढी तव्यामध्ये टाकून घ्यायचे आणि भाजून घ्यायचे. आता या टिक्कीसोबत खाण्यासाठी मी सॉस घरीच बनवलेला आहे. तर त्याची रेसिपी पण चॅनलवर आहे, तुम्ही जाऊन नक्की बघा. आता खालचा भाग एकदम छान असा भाजलेला आहे. अशा पद्धतीने सर्व पलटून घ्यायचे आणि सोनेरी रंगामध्ये छान असं भाजून घ्यायचे. आता खालचा भाग असा भाजून घ्यायचा आहे. दोन्ही बाजूने एकदम खमंग असं भाजून झालेलं आहे. आता एका प्लेटमध्ये काढून घ्यायचे. आता इथं टिक्की तयार झालेली आहे, बघू शकता. माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.